नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, कलिंगडाचे नियमित सेवन करा, त्यामुळे किडनी स्टोन होत नाही। नंबर 2, केस गळती होत असेल तर लिंबूची साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा। 10 मिनिटांनंतर केस धुतल्याने फरक जाणवेल। नंबर 3, उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो। नंबर 4, आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकविण्यासाठीही खूप मदत करतो। त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे। नंबर 5, नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे चेहऱ्यावर धूळफुट्या पडत नाही। तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते। नंबर 6, लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ होते। नंबर 7, जर तुमचे हाडे, गुडघे, कंबर दुखत असेल तर आहारातील खावे। नंबर 8, आहारात तीळ खावे। नंबर 8, फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे, यामुळे किडे आणि माशांपासून सुटका होते। नंबर 9, खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते। नंबर 10, रात्री शांत झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा। नंबर 11, जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे। 12, हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही। नंबर 13, खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही। नंबर 14, आपण काळे असो, गोरे असो, सावळे असो किंवा कितीही वय असो, सुंदर नसो किंवा असो, चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी 1 विलायची पाण्यात टाका, त्यातच खडीसाखर टाका, हे रात्रभर झाकून ठेवा। तसेच सकाळी प्यावे। सकाळी रिकाम्या पोटी घ्या। हा उपाय 40 दिवस करून बघा, तुम्हाला 100% फरक जाणवेल किंवा फरक पडेल। नंबर 15, कुठलीही भाजी ही कमीत कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते। नंबर 16, कुठल्याही भाजीला तरी आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा, त्यामुळे रंग आणि तरी छान येते। नंबर 17, भाकरीचे पीठ जास्त दिवस झाल्यावर भाकरी येत नाही, तर पीठ मळताना थोडंसं कोमट पाणी करा, म्हणजे भाकरी छान येईल। नंबर 18, मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी अवश्य खावीत, काटा निघून जातो। नंबर 21, मसाले भात बनवताना लिंबाचा रस टाका, भात छान मोकळा होतो व चवीलाही उत्तम लागतो। नंबर 20, केस पांढरे होत असतील, केस गळत असतील, कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे, ते गरम करायला ठेवा। त्यामध्ये 2 बारीक कट केलेले कलोजी, मेथीदाणे, जवस प्रत्येकी 2 चमचे आणि थोडा कढीपत्ता टाकून तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग थंड झाल्यावर स्टोअर करा आणि तुमच्या केसामधील अनेक समस्या दूर होतील। नंबर 21, गवती चहा, दालचिनी, भेडा, खडीसाखर, मिरे घालून काढा करून तो काढा पिल्याने नक्कीच ताप कमी होण्यास मदत होते। नंबर 22, कफ झाल्यास खडीसाखर, हळद, कोरफडीचा रस हे मिश्रण मधामधून चाटणे। नंबर 23, पावसाळ्यात उद्भवणारा त्रास म्हणजे सर्दी आणि खोकला, त्यावर लगेच ॲलोपॅथी औषध घेण्यापेक्षा घरगुती उपचारामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि गोळ्यांचा काही दुष्परिणाम सुद्धा होत नाही।
उकळलेल्या पाण्यात गवती चहा किंवा निलगिरी घालून त्या पाण्याचा वाफ घ्या. नंबर 24. सुंठ व लवंगाचा काढा करून त्यात मध घालून ठेवून द्या आणि ते 2 दिवसात 2 वेळा घ्यावे. लगेच फरक पडतो. नंबर 25. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. नंबर 26. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 27. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा पिल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. नंबर 28. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. नंबर 29. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. नंबर 30. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल. नंबर 31. केशर मिसळून दूध पिल्याने छातीतील कफ निघून जाईल. नंबर 32. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपचार आहे. नंबर 33. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे, ते खूप फायदेशीर ठरते. नंबर 34. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे, ते खूप फायदेशीर ठरते. नंबर 35. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. नंबर 36. दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. नंबर 37. रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा, तुम्हाला चांगली झोप लागेल. नंबर 38. देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज किंवा वेदना दूर होतात. 38. किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा, यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 39. जर तुमचे पोट वाढत असेल तर रोज कच्चा फारसा खाल्ल्याने काही दिवसातच पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल. नंबर 40. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ येत नाही आणि घसा साफ होतो. नंबर 41. लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या, त्यामुळे वेदना कमी होईल. तर मैत्रिणींनो, या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियांका मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.